आणि ते खरं आहे. राज्यपालांच्या नंतर संवैधानिक पद जे राज्याच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं आणि वरिष्ठ आहे, की ज्या वरिष्ठ सभागृहाचे ते सभापती म्हणून काम करतात, ते विधान परिषदेचं सभागृह. आणि ते सभापतीपद ज्यांच्याकडे आहे, की जे आप्पांनी वर्णन खूप जोरात केलेलं आहे. आप्पा, मी 4 वेळा आमदार झाले. अजून मला आहे का नाही माहितीच विचारताय तुम्ही. अजून तुम्ही मला असंच समजताय. ही चूक फलटणच्या इथल्या अनेकांनी केलेली आहे. ते मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी येत असताना मलाही मनापासून आनंद होतो. पण या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय रणजितदादा, सन्माननीय सचिन पाटील, शिवरूपराजे, सन्माननीय साळुंके तात्या, अर्जे आप्पा, धैर्यशील कदम असतील आमचे, या ठिकाणी आणखी मल्हाररावजींचे मामा कुटुंब, काय भार्गव मामा, अनेक आहेत आमचे माझे मित्र हक्के जे आहेत ते या ठिकाणी, ट्रस्टी सगळे आपण इथं आहे, सगळे सन्माननीय मागं बसलेले आहेत. आता सगळ्यांची मी क्षमा मागेन, कारण सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत. असे सगळेच आमचे पत्रकार बंधू, आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सगळेच आपण या ठिकाणी उपस्थित असणारे मल्हारराव होळकरांच्यावर प्रेम करणारे सगळेच आपण उपस्थित असलेले सहकारी बांधव, मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना थोडंसं मी लवकर उठलो बोलायला, कारण कार्यक्रमाचा टायमिंग आणि गणित थोडंसं मला पुढेही आप्पा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी प्रोटोकॉल तोडून पुढं आलो. पण या ठिकाणी येत असताना मला मनापासूनचा आनंद या ठिकाणी होतो. एवढी छोटी छोटी गावं आहेत. या छोट्या छोट्या गावातल्या ह्या मातीतनं थोर पुरुष, वीर पुरुष जन्माला आले. आणि हे वीर पुरुष, आधी इकडं संस्कृती संपलेली आहे. या संस्कृतीला पुन्हा जाग्यावर आणायचं असेल तर अशा वीर पुरुषांचं महत्त्व या नव्या पिढीला कळालं पाहिजे. आता काय स्वातंत्र्य मिळाल्यावर कोणी उड्या मारतो इकडं तिकडं, पण ज्या परिस्थितीमध्ये यांनी संघर्ष केला, ज्या परिस्थितीमध्ये यांनी साम्राज्य उभं केलं, जनतेच्या लढाया केल्या आणि आपला झेंडा अटकेपार नेऊन या स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपण बघितलं असेल की हे सगळं साम्राज्य टिकवण्याचं काम ज्यांनी केलं, त्या अहिल्यादेवीचं नाव तर त्यांच्याशिवाय या देशाचा, साम्राज्याचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही. आज जे आमची सांस्कृतिक स्थळं आहेत, आमची मंदिरं आहेत, हे सगळं